हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता आढळरावांच्या आणि बाळजाबाईंच्या सांगण्यानुसार इथे समर आणि पूजा सगळं काही घरचं काम करणार असतात. तर आता सकाळी सकाळी सगळेजण उठून इथे आवरून सोफ्यावर बसलेले असतात आणि त्या सगळ्यांना सकाळचा चहा हवा असतो. म्हणूनच आता आढळराव जे आहे ते बोलू लागतात, कुणी आम्हाला सकाळचा चहा देते की नाही, असं म्हणत आता ते मोठ्याने आवाज देतात. तर त्याच वेळी आता कृष्णा म्हणते की असं कसं, सकाळचा चहा तुम्हाला मिळणार नाही, मी आहे ना, मी आणते, असं म्हणत आता कृष्णाने सगळ्यांसाठी चहा बनवून आणलेला असतो. तर त्यावेळी आता आढळराव आणि बाळजाबाई दोघेही जण कृष्णाकडे पाहत असतात आणि कृष्णाला म्हणत असतात की कृष्णा, हे सगळं काय आहे, आजपासून तर आपल्या घरातील कामं सगळं काही पूजा आणि समर करणार होते, मग तू हा चहा बनवला कशासाठी. तर त्यावेळी आता पूजाला हे सांगता येत नाही की पूजा आणि समर भाऊजी घरामध्ये नाही आहेत. आढळराव जे आहे ते कृष्णाला सांगू लागतात की हे बघ कृष्णा, आता तू या घराची मालकीण आहेस आणि तू त्याचा मान ठेवावास असं मला वाटतं. उगाच सारखं सारखं त्या पूजाची मदत म्हणून काही ना काही करत राहू नका, कारण त्या मुलीने खूप मोठी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे, असं आढळराव इथे कृष्णाला म्हणत असतात. तर त्याच वेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की हो. कृष्णा फक्त हो बोलते आणि इकडे हा मैनावतीचा मुलगा तो मुद्दाम इथे थांबलेला असतो आणि त्याला पाहायचं असतं की त्याला किती किंमत मिळते, कारण त्याला कुठेतरी वाटत असतं की मी या सगळ्याबद्दल कृष्णाला सांगितलं आहे आणि त्याचमुळे आता आपली इमेज जी आहे ती आढळरावांच्या मनात चांगली झालेली असणार आणि म्हणूनच तो सारखा मध्ये मध्ये काही ना काही बोलत असतो. तर त्याचनंतर आता इथे तेवढ्यातच पूजा आणि समर दोघेही जण बाहेरून घरात येतात. तर बाळजाबाई त्या दोघांना घरात येताना पाहते. बाळजाबाई जी आहे ती बोलते की ही वेळ आहे का घरी येण्याची, तुम्हाला माहीत नाही का आपली नोकर माणसं किती वेळेत घरी येतात, त्यांना असं अजिबात चालत नाही, कधी उशीर तर कधी लवकर. असं म्हटल्यानंतर आता इथे पूजा जी आहे ती बोलते की ठीक आहे, आजचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळे थोडं जड जाईल. तर आता बाळजाबाई जी आहे ती बोलू लागते की हो, पण जशी आपल्या घरातली माणसं नोकर माणसं लवकर येतात तसंच तुम्हाला वेळेवर यावं लागेल, समजलं तुम्हाला. तर आता समर आणि पूजा दोघेही जण मान हलवतात आणि त्याचनंतर इकडे आढळराव काहीच बोलत नाही त्या दोघांना आणि इथे समर आणि पूजा दोघेही जण तिथून निघून जातात. तर त्याचनंतर इकडे ही बाळजाबाई जी आहे ती कृष्णाला म्हणते की कृष्णा, आता आपण यांना शिक्षा दिलेली आहे, पण मला कधीही असं वाटत नाही की हे दोघे सुधारतील. तर आता कृष्णा म्हणते की बाळजाबाई, तुम्ही असं का बोलताय, सुधारतील ना ते दोघं जण, एवढी मोठी शिक्षा भेटली आहे त्यांना. तर त्यावेळी आता इथे कृष्णाला स्वतःच्या बहिणीबद्दल वाईट जाणून घ्यायचंच नसतं, असं तिचं झालेलं असतं. आणि कृष्णाला बाळजाबाई जी आहे ती सांगते की हे बघ कृष्ण, या दोघांवरती अगदी चांगली बारकाईने नजर ठेवायची, कारण मला अजूनही या दोघांवरती विश्वास नाही आहे की कधी हे तुझ्या जीवावर उठतील आणि कधी काय करतील. तर त्याचवेळी आता इथे कृष्णा त्या गोष्टीचा थोडाफार विचार करते आणि त्यानंतर आता ती किचनमध्ये निघून जाते. इकडे आता ही पूजा जी आहे ती किचनमध्ये काम आवरण्यासाठी आलेली असते, पण आता ती सगळ्यांच्या नावाने ओरडत असते, तुम्ही सगळ्यांनी मला नोकर बनवलं ना, पण आता एक दिवस असा येईल की त्या दिवशी मी तुम्हा सगळ्यांनाच नोकर बनवेल. तर त्यानंतर आता कृष्णा पाहत असते पूजाला की ही कसल्या तरी विचारात आहे. तर त्यावेळी कृष्णाला वाईट वाटत असतं की आपली बहीण आज एवढं सगळं काम करते आहे ते, पण आता इथे बाळजाबाईंनी आढळरावांनी सांगितल्याप्रमाणे पूजाला कधीही माफ करायचं नाही, असं आता तिच्या डोक्यात येतं. आणि त्यावेळी ही पूजा जी आहे ती कृष्णाला विचारते की काय गं कृष्णा, काय पाहतेस तू. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की नाही, काही नाही, इतर पाणी प्यायला आले होते. तर त्यावेळी आता कृष्णा पूजाला सांगू लागते की पूजा, हे बघ, तू आता जो काही निर्णय घेतला आहे ना, तो अगदी एकदम ओके आहे बघ. म्हणजे बघ ना, आता तू सगळ्यांचं घरच्यांचं मन जपण्यासाठी स्वयंपाक करायला लागली आहे आणि
उद्या जर तुझ्यामध्ये आणखी काही बदल झाला तर चांगलंच आहे की. तर त्यावेळी आता पूजा जी आहे ती बोलू लागते की हो हो. पूजाला आता कृष्ण एकदम समजावून सांगते, हे बघ पूजा, तू जर सगळ्यांशी चांगलं वागली तर कधीही कुणीही तुझ्याशी वाईट वागणार नाही. तर त्यावेळी पूजा जी आहे ती कृष्णाला म्हणते की कृष्णा, मी आता शब्द दिला आहे की मी माझं जे काही प्रायश्चित्त करायचं ठरवलं आहे ना ते होणारच आहे बघ. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की ठीक आहे पूजा. कृष्णाचं सगळं काही सांगून झालेलं असतं आणि कृष्णा जी आहे ती बोलते की आपण अगदी गुण्यागोविंदाने राहू वगैरे सगळं काही. तर त्यावेळी पूजा जी आहे ते बोलते की हो हो नक्कीच, आता मला तेच दिवस पाहायचे आहेत. तर त्यानंतर आता इथे ती म्हणत असते की जसं की बाळजाबाईने तिने सगळ्यांचं घरातल्यांचं मन जपलं तसंच मी आता हळूहळू करणार आहे. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की ठीक आहे, तुला जसं हवं आहे तसं कर, पण अगदी चांगल्या मार्गाने चाल. तर त्यानंतर कृष्णा जी आहे ती तिथून किचनमधून निघून जाते आणि ती गेल्यानंतर पूजा जी आहे ती पाठीमागे तंतन करत बसते की फक्त तुझ्यामुळे झालं आहे हे सगळं, पण मी लवकरच या सगळ्याची शिक्षा सगळ्यांना देणार आहे आणि सगळ्यांना एक दिवस नोकर बनवणार आहे आणि त्यावेळी मालक असणार आहे मी. इकडे आता दुष्यंत जो आहे तो रूममध्ये बसलेला असतो आणि तिथे तेवढ्यातच समर येतो. समरला आता या रूममध्ये झाडू मारायचं असतं, म्हणूनच समर दुष्यंतला विचारतो की काय रे दुष्यंत भावा, येऊ शकतो का. तर आता तो आतमध्ये येतो आणि त्याच्या हातामध्ये तो झाडू पाहतो. कुठेतरी दुष्यंतला वाईट वाटत असतं, पण आता तो तरी काय करणार ना. हा समर जो आहे तो सुधारणाऱ्यातलाच नव्हता. जर त्याला ही शिक्षा दिली नसती तो अगदी मोकाट फिरला असता. त्याला काहीतरी शिक्षा तर मिळायलाच हवी असं दुष्यंत म्हणत असतो. पण त्यावेळी ज्यावेळी समर जो आहे तो झाडू मारत असतो त्यावेळी दुष्यंतने त्याला आवाज दिला. दुष्यंत आता समरला म्हणतो की समर, हे बघ, तुला वाटत असेल की आम्ही खूप वाईट आहोत, पण हे बघ, आज तू जे काही केलं आहे ना ते त्या गोष्टीचं प्रायश्चित्त आहे आणि मला माहिती आहे की तुला आम्हा सगळ्यांचा खूप राग आला असेल, पण हे बघ भावा, फक्त हे सगळं तुला सुधारवण्यासाठी आहे. आता दुष्यंत त्याला समजावून सांगत असतो, म्हणतो की ही जी काही प्रॉपर्टी आहे ना त्या दोघांमध्ये आपल्या दोघांचा हिस्सा आहे, तू असं काही समजू नकोस की सगळं काही माझं आहे वगैरे. तर आता इथे हा जो समोर आहे तो बोलतो की नाही दुष्यंत भावा, मी असं कधीही आणि काहीही बोललो नाही, चल आता मला आवरायला हवं. दुष्यंत अगदी समरला समजावून सांगत असतो, पण समर जो आहे तो त्याच्यासमोर असं दाखवतोय की सगळं काही कळतंय त्याला, सगळं काही लक्षात येतंय त्याच्या. आणि आता इथे दुष्यंत बोलतो की ठीक आहे, तू आता कर तुझं काम, पण आता हे विसरू नकोस. तुला वाटत असेल की सगळं काही मी घेईल, पण मी असं कधीही करणार नाही. जे काही आहे ते आपल्या दोघांचं असणार आहे असं म्हणत हा समर जो आहे तो कामाला लागलेला आहे आणि तो दुष्यंतच्या रूममध्ये झाडू वगैरे मारत असतो. तर त्याचनंतर आता इकडे पूजा जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये आणखीनही स्वयंपाक करत असते. तिचं चाललेलं असतं. ती बोलते की चला आता भाजी तर झालेलीच आहे. तेवढ्यातच समोर वैतागून किचनमध्ये जातो. किचनने लगेचच आदळआपट सुरू केलेली आहे आणि त्यावेळी पूजा जी आहे ती समरला म्हणत असते की समर, काय चाललं हे सगळं. हे बघ समर, आता आपल्याला हे करावंच लागेल आणि काही दिवस तरी कंटिन्यू करावं लागेल, नाहीतर आपण ह्यांना संपवू कशी शकतो. तर त्यावेळी आता समर जो आहे तो बोलतो की मला ना हे नाही सहन होत, मी असं कोणाच्याही रूममध्ये झाड वगैरे मारणं मला नाही जमत आहे. तर त्यावेळी आता पूजा जी आहे ती बोलते की समर, हे बघ, काहीतरी आपल्याला लागतं आहे म्हटल्यानंतर काहीतरी करावं लागेल ना, तू असं का करतोस. तर त्यावेळी आता समर जो आहे तो बोलतो की मला ना दुसऱ्यांच्या रूममध्ये जाऊन झाडू मारावा लागतोय, कळतंय का तुला या सगळ्याने मला किती वाईट वाटते ते. तर आता पूजा म्हणते की हे बघ समर, त्या सगळ्यात वाईट वाटून घेऊच नको, त्या गोष्टीचा काही वाईट वाटण्याचा विषयच नाही. तर त्यावेळी आता इथे पूजाने अगदी समरची कानउघडणी केली आहे आणि समरला सांगत आहे की हे बघ, आपल्याला आत्ता जसं हिंमत हारून चालणार नाही आहे. ही आपल्याला जी काही शिक्षा दिली आहे ना ती आपल्याला भोगावी लागणार आहे. कारण इथून पुढे जर आपल्याला या घरावर राज्य करायचं असेल तर आपल्याला त्यांची आधी मन जिंकावे लागतील. जसं की बाळजाबाईने केलं तसंच आपल्याला हळूहळू त्यांचं मन जिंकावं लागेल. तर आता समोर बोलतो की मला ना मन जिंकायची नाही, यांना काहीतरी
आपण जेवणामध्ये टाकून काहीतरी खाऊ घालायची इच्छा झाली आहे. तर आता पूजा जी आहे ती समरला म्हणते की समर, तू काळजीच करू नको, एक ना एक दिवस तेही होईल, पण आपण त्याला थोडा वेळ देऊयात, समजलं ना तुला. तर त्यावेळी आता समर जो आहे तो म्हणत असतो की पूजा, मला ना हेच आवडलेलं नाही आहे बघ, मला नाही करायचं आहे कोणासाठी हे काम वगैरे, मला नाही राहायचं आहे नोकर म्हणून या घरामध्ये. तर आता पूजा म्हणत असते की प्लीज समर, थोडे दिवस फक्त वाट बघ, थोडे दिवस आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. तर त्याच वेळी आता समर देखील पूजाचं म्हणणं ऐकतो आणि बोलतो की ठीक आहे, हे जे काही करतो आहे ना ते फक्त तू सांगते आहेस म्हणून करतो आहे. तर त्याच नंतर आता इकडे हा जो मैनावतीचा मुलगा आहे आणि तिचा नवरा आहे, सगळेजणं कॅरम खेळत असतात दोघेजणं खरं तर. आणि तिथे पूजा त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. तर तेवढ्यातच तो मुलगा जो आहे तो बोलतो की अरे वा, आमच्यासाठी चहा. तर आता असं म्हटल्यानंतर पूजाला राग येतो, पण पूजा तरी देखील शांत असते. तर आता हा जो मैनावतीचा मुलगा आहे तो पूजाकडे जाऊन म्हणतो, आता ना मला असं वाटतं की पूजे, आपण ना दोघांनी मिळून एक टीम करावी आणि पुढचा प्लॅन आखावा, कसं वाटतंय तुला? आणि तसंही मला माहिती आहे की दुश्मनांसोबत हात मिळवला की आपण मैत्रीचा हात पुढं करतो. तर असं म्हणत आता इथे मैनावतीचा मुलगा जो आहे तो म्हणतो की तुला काय वाटतं, दुश्मनासमोर मैत्रीचा हात पुढे केलेला चांगला की वाईट? तर आता पूजाला या गोष्टीचा राग येतो. पूजा म्हणते की आधी तर आमच्यासोबत असं राहिलास जसं की काही कळत नाही, आणि त्यानंतर त्या दोघांना जाऊन सांगतो आहेस की आम्ही तुमच्या साईडने आहे, मी आणि समरने हे सगळं प्लॅन केलं, असं आता पूजा म्हणत असते. पण मी तुला सोडणार नाही, असं ती मैनावतीच्या मुलाला म्हणत असते. तर तो बोलतो की आता तू काय करशील? तर आता त्यावेळी आता पूजा बोलते की मला काय करायचं आहे आणि काय नाही ते मी माझं ठरवेन आणि करीनही, पण आता मी तुला ती गोष्ट सांगणार नाही, कारण आता या मैनावतीच्या मुलाने प्रचंड मोठा धोका तिला दिला होता आणि त्यामुळेच आज एवढं सगळं रामायण महाभारत घडत आहे. पूजा जी आहे ती या मैनावतीच्या मुलाला धमकी देते की काहीही झालं तरी तुला माहिती आहे का, या घराची मी मालकीण असणार आहे आणि तेही अगदी भावी मालकीण असणार आहे. आणि आता इथे या मैनावतीचा नवरा म्हणतो की म्हणजे हे जे काही नाटक करते आहेस ते एक खरंच नाटक आहे. मी म्हटलं होतं समरला की माझा तिच्यावरती विश्वास नाही आहे आणि म्हणूनच आज तुला या थराला येऊन बसावं लागलं आहे. इकडे आता ही बाळजाबाई जी आहे ती स्वतःच्या साड्या बाहेर काढत असते. तिला ड्रायक्लिंगसाठी त्या साड्या द्यायच्या असतात. तेवढ्यातच ती म्हणते की अरे देवा, माझ्या तर मी काढल्या आहेत, पण कृष्णाच्या काढायच्या विसरूनच गेले. तर त्यानंतर आता इथे पूजा जी आहे ती खूप दूर असते आणि इकडे तरी देखील आता इथे बाळजाबाईला समोर कोणीतरी पाहताना दिसतंय. तर नक्की बाळजाबाईच्या समोर कोण उभा असेल? तर बाळजाबाईने एक साडी जी आहे ती अगदी तिच्या छातीशी कवडावून ठेवलेली आहे. तर आता बाळजाबाई जी आहे ती म्हणत असते, ही साडी जी आहे ना ती माझ्या लग्नाची साडी आहे आणि हीच साडी नेसून मी या घराचा उंबरठा ओलांडला होता आणि त्यामुळे ही साडी माझ्यासाठी खूप खास आहे, असं आता बाळजाबाई इथे म्हणत असते. आणि त्याचवेळी तिथे कृष्णा येते आणि कृष्णा जी आहे ती बाळजाबाईंना आवाज देते आणि त्यावेळी आता बाळजाबाई जरा हे करतात आणि कृष्णा बोलतो की बाळजाबाई काय झालं, तुम्ही खूप इमोशनल झाला आहात? तर त्यावेळी आता इथे बाळजाबाई बोलते की नाही गं, मी कुठे भावनिक झाले आहे, फक्त मला काही आठवणी आठवल्यात, कारण ही साडी नेसून जी आहे ती मी नवी ओळख घेऊन या घरामध्ये आली होती. सुलोचना रांगडे पाटील असं म्हणून ती या घरात आली होती, पण आता ती ओळख राहिलेली नाही आहे, असं आता इथे ती बाळजाबाई कृष्णाला सांगत असते. पण आता कृष्णा जी आहे ती बोलते की हे पहा बाळजाबाई, त्या गोष्टीचं कधीच वाईट वाटून घेऊ नका, कारण आज तुम्ही आमच्यासोबत ज्या पद्धतीने आहात ना त्याच आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
तर आता इथे त्या दोघींचीही त्यावर चर्चा सुरू होते आणि त्याच नंतर आता पुढील भागात इकडे कृष्णाला भेटण्यासाठी कोणीतरी आलेलं असतं. म्हणूनच आता ते येऊन कृष्णाची वाट पाहत असतात. तर आता कृष्णा जी आहे ती तिचं काम वगैरे आवरून खाली येते आणि आल्यानंतर त्यांची भेट घेते. कृष्णा त्यांना विचारू लागते की काय झालं, काही काही काम होतं का? तर त्यावेळी आता ते सांगू लागतात की हो, ॲक्च्युली आमचं तुमच्याकडे खूप मोठं काम होतं. आम्ही ना एक संस्था चालवतो. आमच्या संस्थेतर्फे एक कार्यक्रम ठेवला जाणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये तुमचा देखील आम्ही सत्कार करणार आहोत. कारण आत्तापर्यंत आम्हाला कळालं आहे की तुम्ही आणि किती आणि कसं गोरगरिबांसाठी काय काय करता. तुम्ही गोरगरिबांचे भाली आहात आणि असंच आता इथे त्या सगळ्याजणी बोलू लागतात आणि कृष्णाचं कौतुक करू लागतात. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती त्या सगळ्यांना म्हणत असते की नाही, एवढं काही नाही आहे, मी एवढं जास्त काही करत नाही आहे. तर त्यावेळी आता त्या म्हणत असतात की नाही मॅडम, आम्हाला सांगा की तुम्हाला यायला नक्की जमेल का ह्या सत्कारासाठी. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की तुम्ही जर एवढं छान सुचवलं आहेस तर मला का नाही यायला जमणार. मी नक्की वेळ काढेल आणि या सत्कार समारंभासाठी येईल. आणि तुम्ही हे जे काही एवढं चांगलं काम करताय त्यासाठी मला तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आवडेल. त्यामुळेच खरं तर मी तिथे नक्की येईल, असं इथे कृष्णा सगळ्यांकडे पाहून म्हणत असते. खरं तर आढळरावांना आणि बाळजाबाईंना खूप हे असतं, अभिमान असतो कृष्णाचा की कृष्णा या पद्धतीने सगळं काही हँडल करते. घरातलं बाहेरचं सगळं अगदी व्यवस्थित. आणि आढळरावांना तर कृष्णाचं खूप कौतुक असतं. तर त्याचनंतर आता इथे त्या बायका ज्या आहेत ते बोलतात की आणि कृष्ण मॅडम, हे पहा तिथे तुम्हाला एकट्यानंच नाही यायचं आहे बरं का, तिथे तुम्हाला बाळजाबाईंना देखील सोबत घेऊन यायचं आहे. असं ऐकल्यानंतर बाळजाबाई ज्या आहेत त्या बोलू लागतात की पण माझं तिथे काय काम आहे. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हो हो चालेल, मी घेऊन येईल बाळजाबाईला तिथे, तुम्ही काळजीच करू नका त्या सगळ्या गोष्टीची. तर आता इथे बाळजाबाई बोलते की अगं पण कृष्णा, माझं काय काम आहे तिथे, मी कशासाठी येऊ ना. पण आता कृष्ण ही ऐकायलाच तयार नसते. नक्की ह्यांनी काहीतरी प्लॅन केला असेल ना, म्हणूनच त्या म्हणत असतील की बाळजाबाईंना घेऊन या. तर आता इथे कृष्णा बोलते की ठीक आहे. आता असं म्हणत त्या दोघीही जणी कृष्णाचा तिथून जाण्यासाठी निरोप घेतात. इकडे आता पूजा जी आहे ती तिच्या आईकडे आलेली आहे आणि तिच्या आईला ती सांगत आहे की आई, आता ना बघ, एवढा मोठा धमाका होणार आहे ना, तू फक्त बघतच राहा. तिची आई जी आहे ती त्या सगळ्या गोष्टीची वाट पाहत असते की कधी एकदा घरामध्ये बॉम्ब फुटेल आणि कधी नाही ते. आणि त्या कृष्णाच्या आयुष्यात जो काही बॉम्ब तिला पाहायचा आहे ना, तो तर कधी फुटेल की नाही फुटेल याचा काही भरोसा नाही. आणि तिचं स्वप्न जे आहे ते स्वप्नच राहतं की काय. इकडे आता पूजा आणि समर दोघेही जण पूजाच्या आईच्या घरी आलेले असतात आणि आता इथे ती विचारते की पूजा, तुम्ही दोघे या वेळेला इथे. तर त्यावेळी आता पूजा जी आहे ती तिला सांगू लागते की आम्ही त्या सगळ्यांचा पान उतारा तर केलाच आहे आणि लवकरच आता त्यांची आम्ही चांगलीच वाट लावू, असं आता इथे ती तिच्या आईला म्हणत असते. तर आता आईलाही हेच हवं असतं खरं तर. आईला त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आलेले बघवत नाहीत आणि त्या कृष्णाच्या आयुष्यात तर अजिबातच नाही, असं म्हणत आता इकडे पूजा जी आहे ती वाईट साईड बोलत असते की पुढे काय करणार आहे आणि कसं करणार आहे. तेवढ्यातच तिथे ती पूजाची दुसरी बहीण तिथे येते आणि त्यावेळी समोरची नजर तिच्यावर पडते आणि तिने पूजाचं सगळं काही बोलणं ऐकलेलं आहे. तिला माहिती आहे की ही पूजा कधीही सुधारणार नाही. एक वेळेस काल जेव्हा ती माफी मागत होती आणि तिला मिठी मारत होती त्यावेळी तिला वाटलं होतं की आपली पूजा बदलली आहे, पण नाही, आज तिचं वागणं पाहता, पूजाकडे पाहता असं वाटत नाही आहे की आपल्या पूजाला त्या गोष्टीचा काहीही त्रास वगैरे होतोय. तर त्याचवेळी आता इथे समज जो आहे तो तिच्याकडे आश्चर्याने पाहतो, कारण पूजाने आणखीन पाहिलेलंच नाही आहे की ती तिच्या पाठीमागे उभी आहे ते. पण आता हिने सगळं ऐकल्यामुळे समोरला आता जाम टेन्शन आलेलं आहे, कारण मागच्या वेळी तर त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला होता. यावेळी त्यांचा प्लॅन जो आहे तो फ्लॉप होता कामा नये, असं समजचं झालेलं असतं. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा.
तर समर आणि पूजा हे दोघेही जण या कृष्णाच्या आयुष्यामध्ये आता नवीन कुठलं वादळ आणणार आहेत आणि त्यासाठी काय योजना आखणार आहेत हे तुम्ही पुढील भागात पहा. ते पाहणं खूपच रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो.